तर आज आपण मॉर्निंग केस साफ करणार आहे मिठूचा. तर चला आज केस साफ करू आणि खायला टाकू त्याला. पूर्ण घाण होऊन गेली. काल साफ केला पूर्ण घाण करून टाकलेलं दिसते. आपल्याला ती सिस्टीम नाही, ती सिस्टीम बनवायची आहे. खालून ट्रे काढला, लावला, साफ केलं, लगेच फिनिश होऊन जातं. हे जुना पिंजरा आहे. आता आपण नवीन सेटअप तयार करणार आहे. त्यात बघू आपण पिंजरा कसा नवीन टेक्निकनी बनवायचा, जेणेकरून दररोज साफ करायची गरज पडणार नाही. मिठू काय काय मिठू काय खातो? हो मिठू कमीत कमी 2-3 वर्ष लागले याला पूर्ण मुंडकं लाल होण्यासाठी. कारण की पहिले 1-2 वर्ष तर होतच नाही. 1 वर्ष तर कळतच नाही नर आहे किंवा फिमेल आहे, मेल आहे का फिमेल आहे. पण त्याच्यानंतर 1 वर्षानंतर नॉर्मल कलर येऊ लागतो. 3 वर्ष झाली याला. आताशी टोटल कलर आला, म्हणजे अजून पूर्ण नाही आलं 100%. अजून पूर्ण रेड होणं बाकी आहे आणि ब्लॅक पट्टा येणं बाकी आहे अजून. तर हे नर आहे मिठू. त्याला आता केस साफ करू. पैकी धुवून आणला आपण याला. आता पिंजऱ्यामध्ये फ्लोअर टाकू खालचा. आता मिठू काडी निघली काय? काडी निघली मिठू. काडी लावली आपण. ते बघा. चल आतमध्ये चल. बाहेर यायचं बघू राहिले मिठू. मिठू फ्लोअर टाकू आधी मेन खालचा. वाटी पलटी करते मिठू. पान टाकतो. मिठू काय मिठू पूर्ण केस साफ केला बघा. ॲक्युरेट. किती मोठा पिंजरा आहे आपला, सगळ्यात मोठा. आता नवीन प्रोजेक्ट चालू करणार आहे आपण. त्यातलं याच्याहून मोठा एक पिंजरा बनवणार आपण. तर चला तुम्हाला दाखवू आज कोणता पिंजरा मोठा बनवणार आपण. मोठा पिंजरा आपला नवीन प्रोजेक्ट इथं सुरू करणार आपण. हे बघा एवढा मोठा पिंजरा आहे. याला थोडं मॉडिफाय करून आतमध्ये एवढी मोठी जागा आहे, 5x5ची मोठी आहे. इथून पूर्ण नेट लावून टाकायची. इथून पूर्ण जाळी समोरून, इकडून जाळी, सगळं आतमध्ये पिंजरे. अजून 5-6 व्हेरियंट आणू आपण आता पोपटाचे नवीन वेगवेगळे. एक लवर्स आणू आणि एक कनियर एक आणू, सन कनियर म्हणू ना, तसं आहे की 2-3 प्रकार आणू. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला.